लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फासे भारती समाजाच्या शेतकरी संघटनेचं एक दिवसीय धरणे आंदोलन संपन्न। पुसद येथे फासे भारती समाजाच्या शेतकरी संघटनेच्या वतीने विविध न्याय मागण्यांसाठी पुसद तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला मानवी हक्क अभियान, कोरा, 7/12 संघटना आणि शमशेर सिंग भोसले शेतकरी संघटना यांचा सक्रिय सहभाग लाभला। फासे भारती समाजातील गायरान व अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या जमिनी शासन विविध प्रकल्पांच्या नावाखाली बळकावत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। घरात न बसता आता रस्त्यावर उतरून लढा देण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केलाय। या आंदोलनात गायरान जमिनीवरील प्रकल्प तात्काळ रद्द करावेत, गायरानधारकांच्या जमिनी कायदेशीर करण्यासाठी 2015चा जमीन सुधारणा कायदा लागू करावा, वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय भूमिहीन नागरिकांना वन जमिनीचे पट्टे वाटप करावेत। कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही दलित आदिवासी सुरक्षेसाठी SC, ST संरक्षण कायदा लागू करण्यात यावा। निवासी, शहरी आणि ग्रामीण भागातील अतिक्रमण कायम ठेवून संबंधितांना घरकुल योजना लागू करावी। 2018च्या शासन निर्णयानुसार गरिबांना घरकुलांचे वाटप तात्काळ करावे आदी मागण्या करण्यात आल्या। तसेच यावेळी आमचा लढा न्यायासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। या आंदोलनाला कोरा 7/12 संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जगदीशभाई इंगळे, मानवी हक्क अभियानाचे जिल्हाध्यक्ष विजय भालेराव तसेच शेकडो गायरान अतिक्रमणधारक शेतकरी व फासे भारती समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्यामादादा कोलम ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमानाने पुसदच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर दलितांच्या ताब्यात असलेल्या जमिनी, आदिवासींच्या ताब्यात असलेल्या जमिनी, प्रामुख्याने फासे भारती समाजाच्या कब्जात असलेल्या जमिनी, सदर जमिनी नियमानुकूल करण्याबाबत सरकारने एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करावा, यासाठी पुसद मानवी हक्क अभियानाचे आमच्या पुसद तालुक्याचे यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मानवी हक्क अभियान संघटनेचे युवा तळपदार नेतृत्व आमचे विजयजी भालेराव साहेब यांच्या नेतृत्वात हे इथे आंदोलन, एक दिवसाचं धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेला आहे। तर इथलच्या प्रशासकीय यंत्रणेला, इथलच्या महसूल यंत्रणेला संघटनात्मक पातळीवरती आमची अशी एक धोरणात्मक पद्धतीची यांच्याकडे विनंती असेल की सन 2025चा जो खरीप हंगाम लागलेला आहे, खरीप हंगामामध्ये आमच्या फासे भारती समाजाच्या लोकांनी, आदिवासी समाजाच्या लोकांनी आणि बंजारा समाजाच्या लोकांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्या जमिनीची लागवड करून मशागत केलेली आहे। म्हणून आज जमिनी बाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचा आधार घेऊन इथलचे तहसीलदार साहेब, स्थानिक महसूल यंत्रणा, उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत जमिनीचा पंचनामा, जमिनीचं स्थळ निरीक्षण, जमिनीचं प्रत्यक्ष मोका पाहणी करून ज्या ज्या जिन्सा सन 2025च्या खरीप हंगामामध्ये आम्ही पेरणी केलेल्या आहेत, सदर जिन्साची नोंद पटवाऱ्यानं घेण्यात यावी आणि वैती क्षेत्रफळासहित त्याचा पंचनामा सरकारकडे सादर करावा, अशा पद्धतीची मागणी आम्ही धोरणात्मक पद्धतीने इथे केलेली आहे। आज मानवी हक्क अभियान अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय पारंपरिक वन निवासी वन हक्क कायदा हा आदिवासी व इतर मागासवर्गीय लोकांसाठी आहे, तर नुसतं कागदावर ठेवू नका, त्याची अंमलबजावणी करण्यात यावी। व तसंच अनेक वर्षापासून ताब्यात असलेली सरकारी गायरान व ई क्लास गायरानावर आमच्या लोकांचे अतिक्रमण असून ते पेर करून आपले घराचे उपजीविकेचे करत आहे आणि आपल्या लेकराला, मुलाईला, कुटुंबाला, जीवन जगण्याला त्याचं उत्पन्न करून जगवत आहे व तसंच त्या लेकरांचे शिक्षण सुद्धा करत आहे। पण अडचणीमुळे कवा या नैसर्गिक यानं नापिकी होते, मागत पेरल्या अजून दुबारी पेरण्या झाल्या, असं दुबारी पेरणीचं माझ्या बिगर सातबारी शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, तर त्याला या दैंद्रीला तोंड द्यायचं काम पडत आहे। तसंच त्याने दुबारी पेरणी केली आहे, तर त्यासाठी आम्ही म्हणतो आम्हाला शासनाने आमच्या ताब्यात असलेले सरकारी गायरान कायद्यानुसार, नियमानुसार भूमी लोकांना देण्यात यावे व तसेच आज रोजी आमचा जो पेरलेला पिकाचा आहे, म्हणजे पीक पेरलेलं आहे, त्याचा ऑनलाईन पेरा सुद्धा आमचा करून देण्यात यावं, अशी मी साहेबांना विनंती करत आहे। आणि हे मला असं म्हणायचं, शासनाचं आदेश आहेत की जो जगदीश पाल वर्षेस पंजाब स्टेट बँकनं सुप्रीम कोर्टानं दिलेलं याचिका दाखल केली होती की गायरान कोणाला देऊ नवं, तर त्याला अधीन राहून आम्ही मान्य करतो। आम्ही शासनाचा आणि कोर्टाला विनंती करत आहे की आमच्या नियमानुसार जे आहे ते कायद्यानुसार द्या ना,
कसं काय आहे तर भूमीन आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांना देण्यास काय हरकत नाही असा तो कलम 4 आणि 7 हे त्या GR मधला म्हणतो. त्याच्यानुसार आम्हाला जमीन वाटप करण्यात यावे व तसेच फॉरेस्ट डिपार्टमेंटची जमीन आहे आदिवासीला जमीन वाटप करता म्हणता, पण आज रोजी आमच्या गायरानधारक वनधारक आजही हे आहेत आणि त्याची लायकी सुद्धा आहे. ते भूमीन आहेत, त्यांचा ताबा आहे. तुम्हाला जे कागदपत्र पाहिजे असेल तर आम्ही त्याचा पाठपुरवठा करून देऊ शकतो संघटनेमार्फत. आणि आज काही लोकांच्या फाईल सुद्धा केलेल्या आहे. असे काही झाले फुलवाडी आहे, मोजे फुलवाडी आहे, शिवाजीनगर पांगरवाडी आहे, बेलगावान आहे, त्याच्यानंतर बेलुरा आहे. कमी जास्त टोटली ई क्लास व सी क्लासमध्ये 37 गावामध्ये आजपर्यंत लोकांचा ताबा आहे व ते वैयक्तिक करून खात आहे. तरी 37 टोटली आले. रांजना आहे, भंडारी आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ विभाग उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.